परीक्षा फी घटक चाचणीची 10 रुपये लागली तर मी आईच्या कामावर जाऊ तिथे उभा राहायचो. मला वाटायचं 10 रुपये मग आगावीत कसे. मी 8 दिवस मुदत संपेपर्यंत शिक्षकांना द्यायचोच नाही. मग शिक्षक जर खूपच मागं लागले तर मी आईला सांगायचो, आई बाई 10 रुपये लागतात. मग ती म्हणायची अगोदर कधी सांगितलं, घेऊन जा. वळकुटी केलेली ती नोट आज मला वर्ग 1 करून गेलेली आहे. 1910 झाल्यानंतर त्याच वर्षी वडिलांचं लिव्हर दारू पिऊन पिऊन खराब झालं होतं. वडिलांचं निधन झालं. मग सगळे जण आईला म्हणायला लागले, आता काय करणार, नगरसारख्या मोठ्या शहरात तू 2 मुलं सांभाळणार कशी. मी 10वीला 15 वर्षाचा आणि मुलं लहान भाऊ 7वीला. तर ती म्हटली मी कष्ट करीन पण याला वाढवणार. त्या कारण तिला त्या मालकिनीने सांगितलं होतं की हुशार, तेव्हा तिला कळलं होतं. त्यानंतर ती म्हटली इथून पुढं माझा जन्म तुझ्यासाठी आहे. तिने 10 काम करत असेल तर 20 केले. मला माहिती नाही तिला 100 रुपये महिना मिळत असेल किती भांडे घासल्यानंतर, किती धुणं धुतल्यानंतर. पण तिने मला 12वी सायन्स पर्यंत शिकवलं. तिथेही 86-90% ग्रुप आला. परंतु पैसे नसल्यामुळे मी डीएडला गेलो. डीएड केल्यानंतर वसईला डीएड झालं. डीएड करून आल्यानंतर परत नोकरी मिळाली नाही. खाजगी संस्थेत 1000 रुपये महिन्याने मी जायला लागलो. तिथं 1.5 वर्ष नोकरी केली. त्यानंतर भोर तालुक्यात सर वरंदा घाटामध्ये, आपण जो भूगोलमध्ये वाचतो वरंदा घाट भोर महाग, त्या घाटामध्ये शिरगाव फाट्यापासून 5 किलोमीटर अंतर दुर्गाडी नावाचं एक गाव आहे. भोर पुणे जिल्ह्याचं शेवटचं, पलीकडे रायगड जिल्हा. तिथं माझी शिक्षण सेवक म्हणून नेमणूक झाली. तिथं मी काम शिक्षक म्हणून करू लागलो. तिथं मला शेख सर, पांगारे सर, आवटी सर, संपाळ सर यासारखी अनुभवी माणसं भेटली. आणि मला श्रीकांत जाधव सर, म्हणजे माझ्या जीवनातले जे माणसं आहेत, पहिले माझी चुलते, नंतर आई आणि श्रीकांत जाधव इथं आलेला आहे. मला वाटतं त्यासाठी पण आपण टाळ्या वाजवतो. मी तर कसा असावा. तो कोल्हापूरमधून आलेला होता. तो म्हणायचं तुमच्याकडे इकडे सगळे मुलं डीएडला का. मी म्हटलं तुम्ही पंचगंगेचे आहेत, निसर्गाचं वरद असं तुमच्यावर आहे, परंतु आमच्यावर निसर्गाची आवकृपा आहे म्हणून ईश्वराने आम्हाला बुद्धीच्या रूपाने काहीतरी दिलं असावं. त्याने सांगितलं की मग त्याच्या इकडे कोल्हापूरला एमपीएससीचं वातावरण तेव्हा खूप होतं. कुणी असिस्टंट झालं, कुणी एक्स्ट्रा झालं की तो सांगायचा दत्ता तू व्हायला पाहिजेस. आमच्याकडं तो त्याच्या भाषेत सांगायचं रानटीच्या भलके भलके पोरं व्हायलाय आणि तुला काय झालंय. मग आणि पोरांनाही सांगायचं शिक्षकांना की माझा मित्र हा क्लासवर होतोय बघा आता. तेव्हा मला काही पण माहिती नव्हतं काय पोर त्याचे पोडवायचे. परंतु त्यांनी जो दाखवलेला विश्वास होता 12 वर्षापूर्वी, श्रीकांत हा विश्वास आज साध्य करू शकलेला आहे. त्यानंतर एसटीची परीक्षा दिली. 8 पर्यंत मी परमनंट झालो. नंतर मला माझी पत्नी चांगली मिळाली, तिने मला सपोर्ट दिलाय, तिचेही खूप खूप आभार. त्यानंतर 12 पर्यंत मी एसटीसाठी 4 वर्ष अभ्यास केला. म्हणजे आपण सर्वांना कदाचित त्या रायरेश्वरच्या पट्ट्यात जर आपण गेला असेल तर रायरेश्वरच आपल्याला खूप दुर्गम वाटतो. मी रायरेश्वराच्या पुढच्या 30 किलोमीटर डोंगरावर राहत असायचो. तिथं पेपर नव्हता, तिथं मेस नव्हती. श्रीकांत जाधव आणि मी भांडे घासायचो. तो जरा धष्टपुष्ट होता म्हणून तो घासायचा आणि मी धुवायचो, कारण मला वीक होतो एकदम. आता एसटी झाल्यानंतर जरा सरकारी नोकऱ्यात थोडी चरबी येते ना. आता बऱ्यापैकी चरबी आहे, परंतु ती शारीरिक आहे. तर एसटी झालो. एसटी झाल्यानंतर पती पत्नी एकत्र करण्यामुळे नगरला पोस्टिंग मिळाली. त्यानंतर 11 पर्यंत मी तर प्री पास होत नव्हतो राज्यसेवेची. 12ला राज्यसेवेची पूर्व परीक्षा पास झालो. चित्रपटांमध्ये आपल्याला वाटतं की आता हिरो पास झाला, मुख्य परीक्षा पास होणार, मुलाखत देणार आणि लगेच पेपरात नाव येणार. झालं तसंच. पूर्व परीक्षा पास, मुख्य परीक्षा पास, मुलाखत सगळ्यांचं. श्रीकांतने सगळीकडे माझ्या सेन्सेक्स वाढून टाकला. आता होतोय बघा. कशाच यादीत नावच नाही आलं. परत 2013ला पूर्व परीक्षा पास, मुख्य परीक्षा पास, मुलाखत. सगळ्यांना वाटलं आता होतोय बघा, नावच नाही आलं. 2014ला असं म्हणतात की वर्ल्ड कप जिंकल्याला सलग चाललं चांगलं नसतं ना, पिक्चर मध्ये ट्विस्ट असतो. 2014ला पूर्व परीक्षा नापास झालो सर. तरी आमच्या मित्र लोकांना सांगायचा तो होणार आहे क्लासवर, त्याला वेळात काढायचे लोक, आणि त्याला पूर्व परीक्षा नापास झाले. 2015ला परत परीक्षा दिली, पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, मुलाखत. आता तो साध्य धोरण सांगायला आता होणार परत नापास. काही गुणांमुळे मी यादीत नसायचो. 2016 हे वर्ष असं उजाडलं की पूर्व परीक्षा पास, मुख्य परीक्षा पास, मुलाखतही पास. आपल्या सर्वांच्या प्रेमाने हे यश नाहीये. यश मी शिस्तभंग का सामोरं जाणार आहे, हे यश यासाठी की सर्वांना सांगितलं, मला मुलांना सांगायचंय. काय सांगायचंय मला मुलांना, की या ठिकाणी भ्रष्टाचार नाहीये. ठाकरे सर नगरला आले होते तेव्हा त्यांनी एका मुलाने खोडकरपणे प्रश्न विचारला त्यांना. सर स्पर्धा परीक्षा संमेलनात आपण आला होता, एमपीएससी एवढी हुशार प्रश्न चुकीचे का निघतात. सरांनी साधक बाधक उत्तर दिलं. गोपनीयता त्यांनी सांगितलं की 3 पाकिट जेव्हा माझ्यासमोर येतात
मी एकावर टिक करू शकतो, आतमध्ये कोणता प्रश्न येतो मला पण पाहता येत नाही, एवढी ट्रान्सपरन्सी आहे एमपीएससी मध्ये. बऱ्याच जणांना वाटायचं भ्रष्टाचार आहे. माझ्या नगर शहरामध्ये छोट्याशा घरामध्ये मला नगरसेवक सुद्धा ओळखत नाहीये आजपर्यंत. जर नगरसेवक ओळखत नसताना माणूस एसटीआय होतो एमपीएससीतून आणि दुसऱ्यांदा आता सहाय्यक विक्रेकर आयुक्त गट होतोय, केवळ 33 वर्षाची वयोमर्यादा ओलांडल्यामुळे मी डीवायएसपी आपल्या समोर झालेलं नाहीये. 500 गुण मिळून सुद्धा मी सहाय्यक विक्रेकर आयुक्त आहे. परंतु ठीक आहे, नियतीचा कौल मला मान्य आहे. वर्ग 1 होणं ही माझी जिद्द होती, समाजासाठी काही करता येणं ही माझी जिद्द होती. त्यामुळे आपण सर्वांना सांगतो, प्लॅन करा, घाबरू नका. आपल्याला मलाही वाटतं, मी दरवर्षी पंढरपुराची वार्ता जाता इथे येऊन मागच्या रांगेत जिथे जागा मिळून बसून तिथं टाळे वाजवलेले आहेत. पण मला इच्छा होती की एकदा हा पोडियम 5 मिनिटासाठी जरी मिळाला तरी हा जन्म आपल्याला सार्थक येईल. मला माहिती आहे मागच्या फलंदाजांनी चेंडू वाया घालवले तरी पण मला अजून डिक्लेअर केलेलं नाही, थोडा अजून खेळतो. कारण ही संधी आहे, मला परत चान्स नाहीये. कारण पुढच्या वर्षी मी आता परीक्षा देणार नाहीये, वर्ग 1 झालेलो आहे, परत हा मंच मला मिळणार नाहीये. त्यामुळे मी शिस्तभंगाला सामोरं जायला तयार आहे. आपल्या सर्वांना सांगतो, तर मग आपण काय करायला पाहिजे, थोडेसे माझ्या अनुभवावरून 2009 ते आतापर्यंतच्या अनुभवावरून सांगतो. आणि एक उल्लेख राहून गेला, जर हा उल्लेख ऐकला तर बाबुराव जाधव म्हणजे माझ्यापेक्षा 3 वर्षांनी सर, मागच्या वर्षी आम्ही दोघं मुलाखतीला होतो. 37 वर्षाचा एक तरुण आहे आमच्या विक्रेकर ऑफिसमध्ये. त्याची स्टोरी माझ्यासारखीच आहे, पण दुर्दैवाने तो आज यादीत नाहीये. तो आता घरी बसून अभ्यास करतोय नगरला. 37 वर्षाचा माणूस आहे. त्याने मला 2 वर्ष पुश केलंय. म्हणजे मला नियतीने एक माणूस प्रत्येक टप्प्यात पाठवलाय 5-5 वर्षामध्ये. प्रथम चुलते आले, नंतर आई आली, नंतर श्रीकांत जाधव आला, नंतर आता बाबुराव जाधव. ते आज इथे नाहीयेत, पण जे कुठे असतील त्यांचं मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. यानंतर मला आपल्यासाठी थोडंसं काहीतरी सांगायचे, 5-6 गोष्टी सांगायची. प्लॅन करा, नियोजन करा. सीसॅटचा भाव करू नका. सीसॅट मध्ये 80 प्रश्न आहेत आणि 100 मार्क मिळण्यासाठी 40 प्रश्न बरोबर सोडवणं गरजेचं आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि क्लासेस ज्यांना करायचे आहेत त्यांनी नक्की करावेत. परंतु जर पैसे नसतील म्हणून रडत बसू नका. होलसेल किंवा युनिट अकॅडमीचे तुकाराम जाऊ सर, मी युपीएससीला पण 13ला क्वालिफाय झालो होतो, परंतु मला एसटीआयची जॉईनिंग आणि अगोदरची शिक्षकाची सेवा वर्ग यांच्यामुळे मला पेपर्स देता आले नाही युपीएससीचे. परंतु मी रडत बसलो नाही. मला या अगोदर वाटायचं की हे जे फोटो येतात ते क्लासमध्ये शिकलेले असतात, मार्गदर्शन महत्वाचं आहे. मी मुलाखतीच्या टप्प्यावर जरूर मार्गदर्शन घेतलंय, सर्व क्लासेसचं घेतलं, सर्वांची कृतज्ञता आहेच. त्यामुळं प्लॅन करा आणि सोडू नका. आपण जेव्हा म्हणतो ना संघर्ष जितना बडा होगा जित उतनी शानदार होगी, मला वाटायचं हे फक्त लिहिले सुविचार छान असतात अगदी परवा संध्याकाळपर्यंत. कारण की संघर्ष तर बडा होतच चालला होता, जीत तर नाहीच आहे, पराजयच आहे. पण 16 तारखेला संध्याकाळी कळलं की संघर्ष जितना बडा होता है जीत उतनी शानदार होती, हे खरं आहे. त्यामुळे कधीच सोडू नका. मी म्हणत नाही सर्वांनी इथं बसलेल्यांनी क्लास 1 अधिकारीच झालं पाहिजे. तुमचं क्षेत्र निवडा. तुम्हाला जर वाटलं की तुम्ही आरटी तिकडे जा, तुम्हाला वाटलं मला अधिकारी व्हायचं जा, मला वाटत होतं मी शिक्षक होऊन, हा संघर्ष पैशासाठी नव्हताच सर. 50,000 रुपये पती पत्नी आणि मी मिळू शकत होतो. आई म्हणायची, आई प्रत्येकाची आई म्हणते आता अरे वेळ लागेल, बस झालं, कशाला करतोय, कशासाठी चाललंय तुझे, पैशासाठी नाही, पैशासाठी नाहीच चाललेलं आहे. समाजाने आपल्याला दत्तात्रय भिसे नावाचा अहमदनगर जिल्ह्यातील एक माणूस आहे, तो लढतोय आणि अधिकारी होऊन भविष्यात पण चांगलं काम करेल असं जर नाव आलं तर मला ओळखतील. आमचे शिक्षक खूप चांगलं काम आम्ही करायचो, परंतु मला विशेष काहीतरी करायचं होतं म्हणून हा प्रयत्न होता. तुम्ही कधीच सोडू नका, कधीच सोडू नका. ऍटलिस्ट 5 वर्ष स्वतःला द्या. एखादी व्यावसायिक डिग्री घ्या आणि त्यानंतर 5 वर्ष द्या. प्लॅनिंग करा. काय होतं, आपण आज भाषण ऐकले का, मी पण 8 दिवस चांगला अभ्यास करायचो, पण आपण 8 तास, तुम्हाला जेवढं जमेल तेवढा, 5 तास त्यांना काही गणित नाहीये, 2 तास 3 तास तेवढं का होणार दररोज अभ्यास करा. जसं काय आपण कामाला जातो ना, 8 तास कामाला जातो, आपल्याला पगार मिळतो. एमपीएससीचा अभ्यास करणं म्हणजे आपण कामाला जातो हेच म्हणायचं आणि करायचं. हे तुम्हाला प्रत्येकाच्या मनात बिंबवा, त्याशिवाय होणार नाही. कारण मी मागच्या वर्षी 5 एप्रिलला निकाल लागला, त्या दिवशी पोस्ट मिळाली नव्हती. मी